एनपीकेच्या बॅक्टेरियाचा काउंट कसा वाढवतो तुम्हाला सांगतो मी. आता मी हे मार्केटमधून एनपीकेचे बॅक्टेरिया आणलेले आहेत. ह्या दिसतात तुम्हाला एनपीकेचे बॅक्टेरिया आहेत आणि हे 1 लिटरमध्ये आहे. त्याची किंमत आहे 450 दुकानदारांना आपल्याला 350 रुपयाला दिलेलं आहे. आता हे 1 लिटर बॅक्टेरिया ॲक्च्युली 2 लिटर एकरला सोडायचे असतात. तर आता ह्याचा मी काउंट वाढवणार आहे. काउंट वाढवणं म्हणजे ह्याचं मी बॅक्टेरियाची संख्या वाढवायचा प्रयत्न करणार आहे. कारण मी दर 4-5 वेळा सोडायचं म्हणतोय मी. तर ह्या नवीन आणखीन असं सोल्युशन आपल्याला जादा प्रमाणात कसं तयार करायचं मी शिकवणार आहे तुम्हाला. 20 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 किलो गुळ टाका. 2 किलो गुळामध्ये 2 लिटर 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ ढवळून करून घ्या चांगलं. आणि 1 लिटर पाणी ह्यात होता. 1 लिटर पाणी भरल्यानंतर हे 20 लिटरचा कॅन तुम्ही भरून ठेवा. भरून ठेवताना तुम्ही घरात ठेवा, सावलीला ठेवा, कारण याला ऊन चालणार नाही अजिबात. आणि प्रति 15 दिवसांनी हे तुम्ही 3 लिटर किंवा 4 लिटर ह्यातलं माप घ्यायचं आणि ते ठिबकद्वारे, पंपाद्वारे, बॅटरी पंपाद्वारे किंवा एसटीपीद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे देऊ शकता. आणि ते कोणत्याही पिकाला देऊ शकता. माझं ऊस क्षेत्र जास्त आहे, मी ऊसाला देणार आहे. तसंच फॉस्फरसच्या पण बॅक्टेरिया अशा मिळतात मार्केटमध्ये. ह्याची बी 400 रुपये किंमत आहे वाटते, 350 रुपयाला दिलेले. आणि तेच तसंच गुळाचं पाणी करा आणि 20 लिटरमध्ये ते करून घ्या. असंच 20 लिटरचं कॅन भरून ठेवा. याचे फायदे काय मला तुम्हाला सांगतो. तुमच्या जमिनीचा पीएच किती तुम्हाला माहिती आहे का नाही मला काय माहिती नाही. तुमच्या जमिनीत बॅक्टेरिया किती ते काय माहीत नाही. पण बॅक्टेरियाची संख्या जर जमिनीत वाढली तर NPK किंवा सूक्ष्मद्रव्याचे काय टाकले असतं जमिनीत ते फार फास्ट प्रमाणात अपटेक करतं. पण बॅक्टेरियाचं काम तेच आहे. लागवड ही ते स्वरूपात असते, त्यामुळं बॅक्टेरिया काम करतात पिकाला लागवड द्यायची. दुसरी गोष्ट अशी आहे की हे देत असताना याच्याबरोबर रासायनिक खत तुम्हाला देता येणार नाही. समजा आज तुम्ही तुमच्या शेताला रासायनिक खत दिलेलं आहे, तर बरोबर 15 दिवसानंतर हे बॅक्टेरिया सोडायचे आहेत. रासायनिक खत सोडल्यानंतर किंवा रासायनिक खताबरोबर हे बॅक्टेरिया सोडायचे नाहीत.